नमस्कार. तर 12th स्टँडर्डचं जे काही फर्स्ट युनिट आहे रोटेशनल डायनॅमिक्स, जे नवीन सिलेबसच्या नुसार रोटेशनल डायनॅमिक्स हे तुमचं फर्स्ट युनिट आलेलं आहे. आणि या फर्स्ट युनिटमधील ज्या काही प्रॉपर कॉन्सेप्ट आहेत, जे काही प्रॉपर डेरिवेशन आहे, तर त्या पूर्णतः डेरिवेशन कशा पद्धतीमध्ये सिम्प्लिफाय होतात, कशा पद्धतीमध्ये सिम्प्लिफाय आपल्याला ते काढल्या गेलेले आहेत किंवा आपण ते काढू शकतो, तर याचा पूर्णतः अभ्यास आपण या क्लासच्या माध्यमातून बघत आहोत. तर याच युनिटमधील सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट अशी आहे बाळांनो, की तुम्ही जसजसे या युनिटमध्ये रोटेशनल डायनॅमिक्समध्ये समोर जाणार, आपल्या युनिटचं नावच ते आहे काय, रोटेशनल डायनॅमिक्स. मग रोटेशन घडणार मीन्स ऑब्वियसली रोटेशनच्या माध्यमातून काही ना काही प्रमाणामध्ये मोशन घडणार, म्हणजेच काय रोटेशनल मोशन घडणार. ओके, मग रोटेशनल मोशन कोण घडवत असतं? एखादी ऑब्जेक्ट, एखादा पार्ट किंवा एखादी वस्तू जी काही आहे, तर तीच वस्तू किंवा तोच ऑब्जेक्ट, तीच पार्टिकल्स आपल्याला मोशन घडवताना या ठिकाणी दिसते. मग रोटेशनल होत आहे बॉडी, रोटेटिंग होत आहे बॉडी, तर बॉडी रोटेट होत असताना त्या बॉडीच्या रोटेटिंगच्या कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट या ठिकाणी करायचं आहे. ओके, त्यामुळे 12th स्टँडर्डच्या एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तर प्रश्न एकदम सिम्पल विचारला जातो. क्वेश्चन फार सिम्पल असतो, 2 किंवा 3 मार्कला आपल्याला सिम्पल एक्सप्रेशन राहतं. बाळांनो, तुमच्या नोट्समध्ये इवन तुमच्या बुकमध्ये जे काही आहे, तुम्ही जेव्हा लर्न करता, जेव्हा ती गोष्ट शिकण्यासाठी घेता, तेव्हा काय होतं, तुम्ही ती वाचल्यानंतर काही प्रमाणामध्ये समजतं, काही प्रमाणामध्ये उमजतं, परंतु पूर्णतः ती तुम्हाला आत्मसात होत नाही. परंतु गोष्ट काय असते, ही जी काही डायग्राम आहे, या डायग्राममधलं जे काही प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट किंवा जी काही प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या डायग्रामची मिळायला पाहिजे, तर ती डायग्रामची प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत नाही. तुम्ही केवळ वरच्यावर अभ्यास करता, ते थोडं रीड करता, पाठ करता आणि एक्झामला जाता, तुम्ही तुमचं वर्षन काढून घेता. परंतु काय बाळांनो, इन फ्युचरमध्ये तुम्हाला जर का काही विशेष करायचं असेल अकॉर्डिंग टू अवर सब्जेक्ट फिजिक्सच्या रिलेटेड, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या खोलावर जाण्याची फार आवश्यकता आहे. त्यामुळे बघा, या ठिकाणी मी फर्स्ट डायग्राम काढलेली दिसते तुम्हाला. या एक्सप्रेशनच्या अकॉर्डिंगला काय घडत असेल या डायग्राममध्ये, काय दिसतंय आपल्याला? साधा साधा प्रश्न आहे माझा, काय दिसतंय ते या डायग्राममध्ये तुम्हाला? या डायग्राममध्ये M1, M2, Mn आणि इथे अँग्युलर व्हेलॉसिटी मूव्ह होताना दिसते, सेंटर O दिसतो आणि हे कोणीतरी एक आहे असं आपल्याला या डायग्राममध्ये दिसत आहे. बाळांनो, रोटेटिंग बॉडी आहे. ओके, कोणती बॉडी आहे? रोटेटिंग बॉडी. मग बॉडी जर का रोटेट होत असेल, तर ऑब्वियसली रोटेट होत असणारी बॉडी तुम्हाला कायनेटिक एनर्जी देणार, एवढं तर खरं आहे, एवढं श्युअरिटी आपल्याला या ठिकाणी आहे. ओके, मग बॉडी रोटेट होते म्हणजेच रोटेट होत असणाऱ्या बॉडीच्या कायनेटिक एनर्जीचं काही ना काही एक्सप्रेशन मिळेल आणि त्या एक्सप्रेशनचंच आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं काय एक्सप्रेशन असेल. ओके, म्हणजे आलेलं जे काही तुमचं कायनेटिक एनर्जीचं जे काही एक्सप्रेशन असेल बाळांनो, लक्षात घ्या, सपोज हे कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आहे असं मी म्हटलं. ओके, मग त्या कायनेटिक एनर्जीच्या एक्सप्रेशननुसार एखादी ऑब्जेक्ट, एखादी माझी रोटेटिंग बॉडी आहे, मग त्या रोटेटिंग बॉडीचा कायनेटिक एनर्जी मी त्या एक्सप्रेशनच्या माध्यमातून फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी मला हे एक्सप्रेशन काढणं फार आवश्यक आहे. तुम्ही एक्सप्रेशन काढता, सर्व स्टेप बाय स्टेप तुम्ही एक्सप्रेशन घडवता, परंतु ते स्टेप बाय स्टेप एक्सप्रेशन येतं कुठून, आलं कुठून, त्यानंतर त्याच्यामागे कोणता रिझन असू शकतो, या सर्व गोष्टी तुम्हाला काही प्रमाणात माहीत होतात, काही प्रमाणात त्या ठिकाणी माहीत होत नाहीत. आणि जे काही एक्सप्रेशन आलं, तर ते एक्सप्रेशन तुम्हाला किती युजफुल आहे समोरच्या दिशेने, तर ते इथे सगळ्या गोष्टी क्लिअर तुम्हाला होतील. स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. कसल्याही पद्धतीचं किचकट टॉपिक नाही, एकदम सिम्पली टॉपिक आहे. मी तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेजने तो तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतोय. ठीक आहे बाळांनो, लक्षात घ्या, ही जी काही बॉडी दिसते तुम्हाला, ओके, आता अशी आपण जी काही बॉडी घेतलेली आहे, रेग्युलर शेप या बॉडीचा नाही आहे, कोणत्याही शेपने तुम्ही बॉडी घेऊ शकता. ही जी काही बॉडी आहे, या बॉडीला आपण रिजिड बॉडी म्हणत असणार. कोणती बॉडी म्हणत असणार? रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी कोणाला म्हणायचं, की अशी बॉडी की ज्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स जे काही तुमचे बसलेले आहेत, तर त्या नंबर ऑफ पार्टिकलची काही ना काही रेग्युलर शेप किंवा रेग्युलर पोझिशन त्या ठिकाणी आढळून येईल. म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य माझं एवढंच, की बॉडी रिजिड बॉडी तुम्ही म्हटलं, तर त्या रिजिड बॉडीला समजून जायचं की नंबर ऑफ पार्टिकल्स या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, ऑब्वियसली प्रेझेंट आहेत. मग नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट आहेत म्हणजे काय हो,
त्या पार्टिकलचं माससुद्धा त्या पूर्ण बॉडीमध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. ओके, तुम्ही साधा जर का एखादा क्रिकेटचा संघ बघितला असेल तर पूर्ण संघ, आपण संघ म्हणजे एक म्हणतो, परंतु त्या संघामध्ये किती प्लेयर्स असतात, तर 11 प्लेयर्स असतात. असं आपण एखादं एक्झाम्पल देऊ शकतो. म्हणजेच काय, ही जी काही बॉडी आहे तर या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट असणार आणि त्या नंबर ऑफ पार्टिकल्स जे काही प्रेझेंट असतील बाळांनो, तर त्या पार्टिकल्सचं काही ना काही स्पेसिफिक माससुद्धा असणार आणि ते जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत तर ते काही ना काही स्पेसिफिक डिस्टन्सने, स्पेसिफिक अंतरावर सुद्धा आपल्याला ते बसलेले दिसतात. ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल M1, या ठिकाणी MN आणि या ठिकाणी M2 घेतलं. मी M1 घेतला, त्यानंतर M2 घेतोय आणि नंतर MN घेतोय. बाळांनो, मी हे असं का केलं असेल, कारण ही जी काही रिजिड बॉडी आहे, या रिजिड बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स माझे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, परंतु एवढे पार्टिकल्स देणे मला या ठिकाणी तरी पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मी फर्स्ट, सेकंड अप टू Nth पार्टिकल्स घेतला. म्हणजे मास 1, मास 2 आणि अप टू मास N असं मी या ठिकाणी डिनोट केलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी घडतं काय बघा, हा जो काही मास आहे M1 तुम्ही सांगितला, M2 मास सांगितला किंवा MN मास सांगितला, हा मास एखाद्या स्पेसिफिक डिस्टन्सवर किंवा स्पेसिफिक पोझिशनने फिक्स झालेला आहे का? ऑब्वियसली फिक्स झालेला आहे. मग बाळांनो, स्पेसिफिक पोझिशनवर जर का तो फिक्स आहे असं तुम्ही म्हटलं तर तुम्ही तेव्हा केव्हा या ऑब्जेक्टला काय म्हणू शकता, रिजिड बॉडी म्हणू शकता. ओके. आता ऑब्जेक्ट कशी आहे तुमची, रिव्हॉल्विंग बॉडी किंवा रोटेटिंग बॉडी आहे. मग मी या फिगरला नाव देऊ शकतो का? फिगरला नाव देऊयात आपण रोटेटिंग बॉडी. काय नाव देणार? रोटेटिंग बॉडी with n numbers. How many numbers? n particles म्हणू, with n particles. rotating body with n particles. क्लिअर आहे? ओके. आता या डायग्रामचं थोडंफार आपल्याला डिमॉन्स्ट्रेशन सांगायचं आहे, थोडंफार एक्सप्लेनेशन आपल्याला करायचं आहे आणि जे काही डायग्रामचं एक्सप्लेनेशन केल्यानंतर आपल्याला प्रॉपर कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन या ठिकाणी फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं मी ते सुद्धा तुम्हाला सर्व सांगणार आहोत. आता लक्षात घ्या, डायग्रामचं थोडंफार आपण एक्सप्लेनेशन बोलूयात. लेट अस कन्सिडर अ रिजिड बॉडी. लेट अस कन्सिडर अ रिजिड बॉडी विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ masses, which consist of number of masses, that is M1, M2 up to Mn. Okay, M1, M2 up to Mn. These masses which able here to rotate along the center of all the masses. बघा, these all masses which able here to rotate along the center of all masses. म्हणजे हा जो काही O घेतलेला आहे तर हा केवळ O नसून सर्व काही मासेसचा कोण आहे, सेंटर आहे आणि त्या सर्व मासेसच्या सेंटरच्या अकॉर्डिंगला सर्व माझे मास रिव्हॉल्व होताना किंवा रोटेट होताना मला त्या ठिकाणी दिसत आहेत. ओके. परंतु बाळांनो लक्षात घ्या, हे जे काही मासेस आहे M1, M2 अप टू Mn, तुम्ही जे काही मासेस घेतलेले आहेत तर हे मासेस रोटेट होतात म्हणजेच काही ना काही त्याच्यामध्ये वेलोसिटी आलीच. ओके. परंतु रोटेट होतात म्हणजेच काय, पाथ कसा आहे, सर्क्युलर पाथ आहे. ओके. मग पाथ जर का सर्क्युलर असेल तर रोटेट होत असणाऱ्या मासमधील जी काही वेलोसिटी असेल तर ती वेलोसिटी असेल अँग्युलर वेलोसिटी. कोणती वेलोसिटी? अँग्युलर वेलोसिटी. आणि अँग्युलर वेलोसिटी आपण डिनोट करत असतो ओमेगाने. कशाने डिनोट करत असतो? ओमेगाने. परत मी पुन्हा एकदा हेच रिपीट करतोय. बघा, लेट अस कन्सिडर अ रिजिड बॉडी विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ मासेस इन इट, दॅट इज M1, M2 अप टू Mn. These all masses rotate along the center of all masses, and which moves किंवा which rotates किंवा which pass किंवा which along किती वेलोसिटीने? विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. ओके. बट these masses that is M1, M2 up to Mn, these masses which are able किंवा which are perpendicular on the plane of paper. म्हणजेच काय, सपोज मी आता हे M1, M2, Mn सध्यासाठी बाजूला ठेवतो, फक्त माझ्याकडे ही एक डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. ओके. आता बाळांनो, हा एक प्लेन ऑफ पेपर आहे असं मी गृहीत धरलं आणि या प्लेन ऑफ पेपरवर
जो काही पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचं काय आहे, वेट आहे. मग हे झालं पार्टिकलचं वेट. पार्टिकलचं वेट पूर्णतः हा कसा असणार, त्याच्यावर पूर्णतः काय असणार, परपेंडिक्युलर असणार. कुणावर परपेंडिक्युलर असणार, तर प्लेन ऑफ पेपरवर पार्टिकलचं वेट काय असणार, परपेंडिक्युलर त्या ठिकाणी असणार. असं साधं सरळ आपण या ठिकाणी फर्स्ट पॉईंट या ठिकाणी क्लिअर करू शकतो. मी परत एकदा रिपीट करतोय. लेट अस कन्सिडर अ पार्टिकल किंवा रिजिड बॉडी विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स इन इट, दॅट इज m1 m2 अप टू mn, रोटेट्स अलॉन्ग द सेंटर ऑफ ऑल मासेस, rotate along the center of all masses, moving with constant angular velocity, and these masses are perpendicular on the plane of paper. ओके, ठीक आहे. यानंतर समोर from this figure we can see that is all the masses of a rigid body which possess some specific position आहेत का हो. m1 आहे, m2 आहे आणि mn आहे. म्हणजेच काय, सर्व जे काही त्या तुमच्या रिजिड बॉडीचे जे काही तुमचे मासेस आहेत, तर ते मासेस काय झालेले, पजेस झालेले आहे विथ अ फिक्स पोझिशनने. मग बाळांनो, फिक्स पोझिशनने का पजेस झाले असतील, कारण ते सेंटरपासून काही ना काही डिस्प्लेसमेंट त्यांनी घडवलं असेल. ओके, बघात ना, सर्व मासेस या ठिकाणी सेंटर ओला कनेक्ट आहेत, सेंटर ओवर आलेले आहेत असं मी गृहीत धरलं. आणि काही मास या अंतरावर गेला, काही मास या अंतरावर गेला, काही मास या अंतरावर गेला. म्हणजेच टोटल मास जो काही आहे त्या रिजिड बॉडीचं ते काय झालं, वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये काय झालं, त्याची विभागणी झाली असं मला या ठिकाणी दिसलं. म्हणजेच ऑल मासेस possessing their specific position. मग स्पेसिफिक पोझिशन केव्हा पजेस झाली, जेव्हा त्यांनी काहीतरी रेग्युलर डिस्प्लेसमेंट घडून आणलं असेल तेव्हा. आणि फर्स्ट मासेससाठी m1 मासेससाठी डिस्प्लेसमेंट किती घडणार, माझं r1 एवढं डिस्प्लेसमेंट घडणार. सेकंड मासेससाठी डिस्प्लेसमेंट किती घडणार, r2 एवढं डिस्प्लेसमेंट घडणार. आणि nth माससाठी काय घडणार, rn एवढं काय घडणार, डिस्प्लेसमेंट. देअर विल बी अ डिस्प्लेसमेंट of a mass from the center O. म्हणजे r1 r2 up to rn be the displacement of a object from the center of all masses. सर्व मासेसच्या सेंटरपासून प्रत्येक मासचं जे काही डिस्प्लेसमेंट झालेलं आहे त्यावरून आपल्याला त्या पार्टिकलच्या मासेसची स्पेसिफिक पोझिशन या ठिकाणी मिळू शकते. ठीक आहे. यानंतर समोरचा पॉईंट आपल्याला काय सांगतो बघा. ॲज द पार्टिकल रोटेट्स. आता काय केलं आपण, थोड्याफार प्रमाणामध्ये ही जी काही तुमची रोटेटिंग बॉडी आहे, तर त्या रोटेटिंग बॉडीला आपण एक मेसेज केला की तुम्हाला आता रोटेट व्हायचं आहे. ओके, मग ही जी काही रोटेटिंग बॉडी आहे, ही रोटेटिंग बॉडी रोटेट होण्यासाठी जर का सुरुवात केली असेल तर पार्टिकल्ससुद्धा काय होतील, रोटेट होतील. ओके, मग पार्टिकल जर का रोटेट होत असतील तर सर्वचे जे काही पार्टिकल्स आहे, ऑल द पार्टिकल्स which also able here to perform some motion. ओके, सर्वचे सर्व जे काही पार्टिकल्स असतील त्याच्यामध्ये, तर ते सुद्धा मोशन करण्यासाठी लायबल झाले असतील, मोशन परफॉर्म करतील. परंतु बाळांनो, कोणती मोशन परफॉर्म करतील, जर का आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन देत असेल तर ते ते जे काही पार्टिकल्स आहे तर ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पजेस करतील. म्हणजेच काय, एखाद्या फिक्स इंटरव्हलने ते काय होतील, पूर्ण पाथमधून काय होतील, मूव्ह होतील. ओके, ॲज द पार्टिकल रोटेट्स देन ऑल द पार्टिकल्स परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना मोशन कोणती आहे, परत लक्षात घ्या, मोशन कोणती, सध्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आणि मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घडत असताना, लक्षात घ्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घडत असताना त्या मोशन सध्या आहे युनिफॉर्म, मोशन आहे सर्क्युलर. म्हणजेच काय, वेलोसिटी मिळणार तुम्हाला. कोणती वेलोसिटी मिळणार, अँग्युलर वेलोसिटी. मग या ठिकाणी अँग्युलर वेलोसिटी कोणत्या ठिकाणी गेलेली आहे, ॲक्सिसच्या अलॉंगला आहे. म्हणजेच काय, प्रत्येक पार्टिकल्स जेव्हा अँग्युलर व्हेलोसिटी पजेस करेल तेव्हा प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलोसिटी कशी असणार, फिक्स असणार. बट देअर विल बी अ डिफरंट इन लिनियर व्हेलोसिटी. म्हणजेच काय, लिनियर व्हेलोसिटी आपण व्हीने डिनोट करतो आणि लिनियर व्हेलोसिटी काय असणार, प्रत्येक पार्टिकलची काय असणार, वेगवेगळी असणार. आता माझा साधा सरळ सिंपलसा प्रश्न तुम्हाला असा आहे. ओके,
एकाच पाथमधून किंवा सर्क्युलर पाथमधून सर्व पार्टिकल्स रोटेट करत आहेत. ओके, म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन ते घडवत आहेत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ते पार्टिकल्स परफॉर्म करत आहेत असं मी त्या ठिकाणी सांगितलं. मग माझा साधासा प्रश्न असा होता की त्याच पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा बार असं म्हणतो मी, किंवा त्याच पार्टिकलची तुमची लिनियर व्हेलॉसिटी ही वेगवेगळी काय येत असेल. म्हणजेच काय, सर्व पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे. ओके, आणि सर्व पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी ही वेगवेगळी आहे. समजतंय का, गोष्ट समजते का? सर्व पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आलेली आहे, सेम आलेली आहे, आणि सर्व पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट आलेली आहे. तर मग असं का घडत असेल असा माझा साधा सरळ प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे बाळांनो, तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करा, काही अडचण नाही. पार्टिकलसुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील, करू द्या. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना ते केवळ अँग्युलर व्हेलॉसिटीला परफॉर्म करतायत. आता अँग्युलर व्हेलॉसिटी कुणाच्या अलॉंगला आहे, ॲक्सिसच्या अलॉंगला. म्हणजेच का पार्टिकल कुणाच्या अलॉंगला मूव्ह होत आहेत, ॲक्सिसच्या अलॉंगला. आणि ॲक्सिसच्या अलॉंगला मूव्ह होत असल्यामुळे अँग्युलर व्हेलॉसिटी प्रत्येक पार्टिकलसाठी कशी मिळते, सेम मिळत आहे. ओके, परंतु लिनियर व्हेलॉसिटीचा प्रश्न काय आहे बघा. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, एका स्ट्रेट पाथमध्ये पार्टिकल्सने पजेस केलेली व्हेलॉसिटी, त्याला काय म्हणतो आपण, लिनियर व्हेलॉसिटी. मग लिनियर व्हेलॉसिटीचं काय गणित होत असेल या ठिकाणी. लिनियर व्हेलॉसिटीचं या ठिकाणी काय होते, प्रत्येक पार्टिकलचे ही जी काही पोझिशन आहे, याला ही पोझिशन मिळाली होती या मासला. नंतरचा हा जो काही पोझिशन आहे तर याची ही पोझिशन आहे बाळांनो, ऑब्वियसली तुम्हाला दिसते. नंतर हा जो काही पार्टिकल्स आहे तर याची ही पोझिशन मिळते. म्हणजेच काय होतो, प्रत्येकाचा पाथ कसा मिळतो, डिफरंट मिळतो. कुणाचा पाथ खूप दूर अंतरावर असेल, कुणाचा पाथ अगदी जवळ असेल, कुणाचा पाथ त्याच्याहीपेक्षा जास्त लांब असेल. म्हणजे या रिजिड बॉडीमध्ये जेवढी काही जागा आहे तेवढ्या जागेच्या अलॉंगला तेवढा त्या पार्टिकलचा लिनियर पाथ होऊ शकतो. आणि लिनियर पाथ जेवढा वेगळा, जेवढा कमी जास्त, तर तेवढी त्या लिनियर व्हेलॉसिटीमध्ये सुद्धा काय होऊ शकतो, चेंज येऊ शकतो. त्यामुळे पार्टिकल्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर आपण या ठिकाणी असं सांगू शकतो की अँग्युलर व्हेलॉसिटी जी काही आहे, प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी ही तुम्हाला कशी मिळणार, कॉन्स्टंट मिळणार. ओके, बट लिनियर व्हेलॉसिटी विल बी डिफरंट. लिनियर व्हेलॉसिटी कशी असेल बाळांनो, डिफरंट असेल. ठीक आहे, मी सांगितलं, एक्सप्लेन केलं आत्ता. प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट येण्यामागे कारण फक्त एवढंच, कारण अँग्युलर व्हेलॉसिटी ही आपल्याला ॲक्सिस नुसार मिळणार. ॲक्सिस म्हणजेच काय, जर का तुम्ही राईट हँड थंब रूल घेतला तर राईट हँड थंब रूलमध्ये आपण काय सांगू शकतो, ऑल द फिंगर्स कर्ल अराउंड द ॲक्सिस. ओके, देन स्ट्रेचेड थंब विच एबल टू शो द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजेच काय, सर्वच्या सर्व फिंगर्स जर का ॲक्सिसच्या अलॉंगला रोटेट करत असणार आणि हा जो काही स्ट्रेचेड झालेला थंब आहे तर तो स्ट्रेचेड झालेला थंब तुम्हाला कोण देतो, डायरेक्शन देतो. कुणाची डायरेक्शन देतो, अँग्युलर व्हेलॉसिटीची. आणि या ॲक्सिसच्या अलॉंगला, पूर्ण ॲक्सिसच्या अलॉंगला आपल्याला कोण मिळणार, लिनियर व्हेलॉसिटी मिळणार. आणि सर्व जे काही पार्टिकल्स आहेत तर त्या ॲक्सिसच्या अलॉंगलाच मूव्ह होतील. म्हणजेच काय, प्रत्येक पार्टिकलची लिनियर अँग्युलर व्हेलॉसिटी कशी मिळणार, कॉन्स्टंट मिळणार. परंतु लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट मिळण्याचं कारण फक्त एवढंच आहे की प्रत्येक पार्टिकल्स त्या रिजिड बॉडीवर काही ना काही अंतरावर आहे. त्या प्रत्येक पार्टिकलची लिनियर पाथ कशी आहे, डिफरंट आहे. ठीक आहे, ओके. समोर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल, आता आपल्याला एक गोष्ट कळाली, अँग्युलर व्हेलॉसिटी कशी मिळाली, प्रत्येकाला कॉन्स्टंट, आणि लिनियर व्हेलॉसिटी कशी मिळाली, डिफरंट. ओके, मग लिनियर व्हेलॉसिटी आपण डिनोट कशाने करत असतो, स्मॉल व्ही ने. ओके, लिनियर व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला असतो तुमचा R×ओमेगा. मग बाळांनो मला एक गोष्ट सांगा, या फर्स्ट पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी जर का काढायची असेल तर मी याला V1 म्हटलं तर चालेल का, ऑब्वियसली चालेल, कारण पार्टिकल कसा आहे, फर्स्ट आहे. म्हणजेच काय, V1. ओके, रेडियस कोणती मिळणार, R1 एवढी रेडियस मिळणार, कारण एवढं डिस्प्लेसमेंट मिळेल. आणि ओमेगा कशी आहे, सेम आहे. ओके, म्हणजेच काय, इक्वेशन फर्स्ट मी असं साधं सरळ क्लिअर केलं तुम्हाला. तर हे कोण आहे, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल ऑफ मास M1. ज्या पार्टिकलचं मास M1 आहे
त्या पार्टिकलची ही लिनियर व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. नंतर लिनियर व्हेलॉसिटी फॉर पार्टिकल सेकंड किंवा फॉर पार्टिकल ऑफ मासेस M2. मग M2 मासेससाठी काय येईल? M2 मासेससाठी लिनियर व्हेलॉसिटी फॉर्म्युला आहे माझा रेडियस इंटू ओमेगा. ओके, या ठिकाणी रेडियस किती आहे? 2 आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे? याला सुद्धा सेम आहे. झालं तुमचं इक्वेशन 2. जसजसे तुम्ही खाली येत राहणार NH साठी जाणार तर VN मिळणार तुम्हाला. N नंबरसाठी व्हेलॉसिटी, N नंबरसाठी लिनियर व्हेलॉसिटी. काय फॉर्म्युला असणार? रेडियस असणार RN. रेडियस काय असणार? RN. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी प्रत्येकाला कशी? सेम. म्हणजे हे जे काही एक्सप्रेशन आलं बाळांनो, हे जे काही व्हॅल्यू आल्या या कोणाच्या व्हॅल्यू आहेत? लिनियर व्हेलॉसिटीच्या. मग मला सांगा R1 ओमेगा, नंतर या ठिकाणी R2 ओमेगा आला, नंतर या ठिकाणी RN ओमेगा आला. म्हणजेच काय? रेडियस प्रत्येकाची कशी आहे? वेगवेगळी आहे. मग रेडियस प्रत्येकाची वेगवेगळी आहे म्हणजेच रेडियसची व्हॅल्यू जर का मी इथे पुट केली, अँग्युलर व्हेलॉसिटी इथे पुट केला, तर व्हेलॉसिटी याची आणि याची व्हेलॉसिटी प्रत्येकाच्या व्हेलॉसिटीमध्ये मला चेंज येताना दिसतोय का? ऑब्वियसली येताना दिसतोय. म्हणजेच काय? लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट येत आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर होत आहे सर्व गोष्टी. आता हे तुम्हाला व्हेलॉसिटीबद्दल मी बोललो. आता मला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी बघायची. कोणती कायनेटिक एनर्जी? ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेट होणे म्हणजेच काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सलेट? ट्रान्सलेट होणे म्हणजेच काय? एकाकडून दुसऱ्याकडे परावर्तित होणे किंवा एकाकडून दुसऱ्याकडे निघून जाणे, त्याला आपण म्हणूयात ट्रान्सलेट. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला अशी कन्सेप्ट असते ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. कोणती असते? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय असते? ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला किती पद्धतीच्या व्हेलॉसिटी अनुभवायला मिळाल्या? 2 पद्धतीच्या. कोणकोणत्या 2 पद्धतीच्या बाळांनो? लक्षात घ्या. एक म्हणजेच होती लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय V. ओके, नंतर ही व्हेलॉसिटी होती तुमची लिनियर व्हेलॉसिटी. त्यानंतर कोणती व्हेलॉसिटी होती? अँग्युलर व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय ओमेगा. ओके, मग लिनियर व्हेलॉसिटीमधून काय नंतर अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये जर का ट्रान्सलेट झाली तर त्याला म्हणायचं ट्रान्सलेशनल व्हेलॉसिटी. ओके, परंतु कायनेटिक एनर्जी त्याच्या माध्यमातून व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजेच काय झालं? कायनेटिक एनर्जी मिळते. ओके, व्हेलॉसिटी मिळते म्हणजेच काय? कायनेटिक एनर्जी मिळते. आणि मग ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी कशी मिळते बघा? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv². ओके, या ठिकाणची जी काही V आहे, हा जो काही मी V दाखवतोय, ही कोणता V आहे? हा माझा लिनियर व्हेलॉसिटीचा आहे. कशाचा आहे? लिनियर व्हेलॉसिटीचा. मग लिनियर व्हेलॉसिटीचा V आहे, तर या लिनियर व्हेलॉसिटीच्या Vला मी आत्ता प्लेस काय केला होता? R इंटू ओमेगा. मग याला प्लेस करू शकतो का R इंटू ओमेगा? ऑब्वियसली करू शकतो. म्हणजे हाफ M आणि Vच्या ऐवजी काय लिहायचं आहे मला? R इंटू ओमेगा आणि हा स्क्वेअर जसाच्या तसा. ठीक आहे. ओके, म्हणजेच ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी मला या पद्धतीतून काढता येऊ शकते. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, या ठिकाणी कोण होता? V होता. नंतर या ठिकाणी कोण आलेला आहे? ओमेगा. म्हणजेच काय? लिनियर व्हेलॉसिटीने कन्व्हर्शन कशामध्ये केलेलं आहे? कशामध्ये? अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं? कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेट होताना मला त्या ठिकाणी दिसत आहे. ओके, मग आता ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी मी पहिल्या पार्टिकलसाठी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी सेकंड पार्टिकलसाठी, त्यानंतर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी nth पार्टिकलसाठी घेऊ शकतो का? ऑब्वियसली घेऊ शकतो. कसं घेऊयात बघा. देअरफॉर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर पार्टिकल नंबर 1 असं जर का मी घेतलं, ठीक आहे. ओके, तर फॉर्म्युला काय आहे माझा? साधा सारा परत तोच, हाफ mv². आता लक्षात येत असेल, पार्टिकल फर्स्ट आहे तर व्हेलॉसिटीसुद्धा कशी येईल? फर्स्ट येईल. ओके, आणि त्या पार्टिकलचा माससुद्धा काय येणार? फर्स्ट येणार. कळतंय का? फर्स्ट मास आणि फर्स्ट व्हेलॉसिटी. मग फर्स्ट व्हेलॉसिटी काय कशाने डिनोट केली होती तुम्ही? R1 ओमेगाने. ती मी व्हॅल्यू इथे पुट करतो. एक्सप्रेशन येईल माझं हाफ m1. ओके, R1 ओमेगाचा काय? स्क्वेअर घ्यावं लागेल. R1 ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच एक्सप्रेशन काय इन्व्हॉल्व होतं मला? हाफ m1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. नंतर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी
ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर सेकंड पार्टिकल. परत तोच फॉर्म्युला मी यूज करतो, हाफ एम व्ही स्क्वेअर. मग दुसऱ्या पार्टिकलसाठी माससुद्धा कसं येईल सेकंड, वेलोसिटीसुद्धा कशी येणार सेकंड येणार. म्हणजेच काय मिळेल हाफ m2 जसंच्या तसा, परंतु v2 काय येईल r2 ओमेगा. म्हणजेच काय m2 जसंच्या तसा आणि v2 काय मिळेल r2 ओमेगा. याचं काय येईल स्क्वेअर. इक्वेशन कसं मिळते हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. नंतर जसजशी ट्रान्सलेशनल एनर्जी आपण काढू nth पार्टिकलसाठी ट्रान्सलेशनल एनर्जी फाइंड आउट करू शकतो. सिमिलरली फॉर अप टू nth पार्टिकल. ओके, nth पार्टिकलपर्यंत आपण ट्रान्सलेशनल एनर्जी फाइंड आउट करू शकतो. ओके, आता ही होती बाळांनो तुमची ट्रान्सलेशनल एनर्जी. आता मी रोटेशनल एनर्जीबद्दल बोलतो. कोणती एनर्जी रोटेशनल एनर्जी. तुम्ही एक गोष्ट लक्षात येत असेल, तुम्ही एखादी ऑब्जेक्ट घेतली आणि ती रोटेट करायला लागले. काय करायला लागले रोटेट करायला लागले. मग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणावरून चौथ्या ठिकाणी, चौथ्या ठिकाणावरून पाचव्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची मुवमेंट होताना आपल्याला दिसते का ऑब्व्हियसली दिसते. मग बाळांनो एक गोष्ट लक्षात येत असेल तुम्हाला, पहिल्या ठिकाणावरून जेव्हा ती दुसऱ्या ठिकाणावर गेली तेव्हा ती ट्रान्सलेट झाली. दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी गेली परत ती काय झाली ट्रान्सलेट झाली. तिसऱ्या ठिकाणावरून चौथ्या ठिकाणी गेली परत ती काय झाली ट्रान्सलेट झाली. आणि चौथ्या ठिकाणावरून पाचव्या ठिकाणी गेली परत ती काय झाली ट्रान्सलेट झाली. मग मी असं बोलू का की सर्व जे काही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे या पूर्ण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचं जर का मी कॉम्बिनेशन केलं तर मला पूर्णतः रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळेल का. ऑब्व्हियसली मिळू शकते. कारण पहिल्या मासची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी त्याबरोबर दुसऱ्या मासची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि पूर्ण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी पजेस केली, कंबाईन केली, ॲड केली म्हणजेच काय मिळेल मला रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळू शकते. ओके, दच द रोटेशनल कायनेटिक एनर्जी is the combination of all translational kinetic energy. संपूर्ण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचं जर का मी कंबाईन केलं तर मला कोण मिळते रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग मी असं लिहू शकतो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू, चला फर्स्टसाठी काय होते ट्रान्सलेशनल KE1, नंतर ट्रान्सलेशनल KE2 अप टू ट्रान्सलेशनल KEN. याचं मी कंबाईन करतो तर कसं मिळेल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर पार्टिकल फर्स्ट प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर पार्टिकल नंबर सेकंड प्लस अप टू सो ऑन प्लस ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर nth पार्टिकल असं मी या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे, मग पहिल्यासाठी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय होती पहिल्या माससाठी. चला इथे बघा हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू सो ऑन प्लस हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, एक गोष्ट तुम्हाला या एक्सप्रेशनवरून दिसत असेल, हाफ प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. त्याचबरोबर ओमेगा स्क्वेअर हे सुद्धा एक्सप्रेशन कसं आहे कॉमन आहे. तर हाफ ओमेगा स्क्वेअर आपण कॉमन काढू शकतो का ऑब्व्हियसली काढू शकतो. ओके, आतमध्ये कोण उरतं बघा m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस mn rn स्क्वेअर. ठीक आहे, एवढी टर्म मिळते. ओके बानो, एक गोष्ट लक्षात येत असेल तुम्हाला की मास इंटू रेडियस मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज डिनोटेड बाय कॅपिटल I. मोमेंट ऑफ इनर्शिया जर का काढायचा तर फॉर्म्युला असतो mr स्क्वेअर.
काय असतो फॉर्म्युला mr². मग मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी दिसतो का हो? लक्षात घ्या, या ठिकाणी 1 पासून स्टार्ट झालेला अप टू nth पर्यंत, म्हणजेच काय आयची व्हॅल्यू म्हणजे आय, सपोज आपण आय सफिक्स घेतला तर कसा मिळेल लक्षात घ्या. इकडे इथे लिहितो मी. देअरफॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ ओमेगा². आणि हे एवढा जो काही ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटला मी समेशन देऊन पूर्ण 1 पासून तर n पर्यंत एका समेशनमध्ये फिक्स करू शकतो का? करू शकतो. 1 to n. या 1ला किंवा 2ला किंवा nला पूर्ण टर्ममध्ये घ्यायचं असेल तर आय मला लिहावं लागेल, म्हणजेच काय mi नंतर ri याचा स्क्वेअर. ओके. मग पूर्ण जे काही सफिक्स आहे, हे जे काही पूर्ण समेशनचा फॉर्ममध्ये मला मिळालेला आहे, याला मी बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. बट समेशन आय इक्वल टू 1 अप टू n mi/ri² इक्वल टू आय. ओके. मग हे जे काही एक्सप्रेशन आहे वरचं, तर कसं एक्सप्रेशन तयार होईल? रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ, याला आपण काय म्हटलेलं आय आणि हा ओमेगा² जसंच्या तसा. ओके. मग या ठिकाणी रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन तुम्हाला मिळालेलं आहे का? ऑब्वियसली मिळालं. म्हणजेच दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. हे काय आहे? रिक्वायर्ड एक्सप्रेशन. कुणाचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन? रोटेटिंग बॉडीचं. परंतु रोटेटिंग बॉडीच्या कुणाचं? कायनेटिक एनर्जीचं. ओके. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. अशा पद्धतीने हे पूर्ण कॅल्क्युलेशन आहे. सिम्पल आहे. कसल्याही पद्धतीमध्ये थोडेफारही असं कॉम्प्लिकेशन या ठिकाणी वाटत नाही. फक्त थोडी गोष्ट काहीतरी इथे हे डायग्राम समजून घेण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो, त्यामुळेच आपल्याला इतका वेळ लागत आहे. ठीक आहे. व्हिडिओ जर का आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.